मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।
स्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं तं समाधिस्तमूर्ते नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिति नमो नारायण गिरिब्रह्म स्वरूप सर्वस तुका मने गंगेवास बहुत्या आस स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा समोर घ्या आडणी वाघाच्या काळपासून चुकलेलं आहे निवास सर्व संगी विटाला तू एकला आवडसी दिले आता पायी मिठी जग जेठी न सोडी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावी जवळी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे महावीर कलशस्थानी शोभणारे विश्वविख्यात श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता मौजे लासो स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणी आपण कीर्तन सेवेकरता निवडलेले आहे. गेली 7 दिवसापासून या ठिकाणी सुंदर प्रकारचा सर्व ग्रामस्थ मंडळी टेशनकर सर्व कॉलनी संकट मोचन हनुमान कॉलनी
सर्व माता भगिनी, तरुण बांधव, पुरुष बांधव, बालगोपाळ, महिला मंडळ, माता भगिनी सर्वांच्या तन मन धनाने सहकार्याने उपस्थितीमध्ये सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी सुंदर प्रकारचा गेली 7 दिवस आपण या ठिकाणी आनंद लुटलेला आहे, घेतलेला आहे, दिलेला आहे. आणि 7व्या दिवसाची कीर्तन सेवा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू दत्तगिरीजी महाराज या महान संतांच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडे ही सेवा 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे या ठिकाणी आलेल्या येतावकास जो काही आपल्याला वेळ शिल्लक आहे त्या वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. या ठिकाणी सुंदर प्रकारचं गेली 7 दिवसापासून ज्यांच्या उपस्थितीमध्ये सात संगतीमध्ये सुंदर प्रकारचे या ठिकाणी हा नाम यज्ञ पार पडत आहे. उद्या आपल्या सप्ताहाची अवती आहे, म्हणजेच काला आहे, समारोप होणार आहे. आणि म्हणून गेली 7 दिवस या ठिकाणी गायनाचार्य, मृदंगाचार्य, व्यासपीठ चालक, सर्व भाविक भक्त, मृदंगाचार्य सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर प्रकारचा आपण आनंद घेतलेला आहे. आजही या ठिकाणी बहुसंख्येने टाळकरी आमचे उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज ना, संदीपमान महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर प्रकारचं प्रवचन कीर्तन करतात, पकवाज वाजवतात आणि गायन सुद्धा करतात. एखाद्या वेळेला नाही महाराज आला तर महाराज उभा काय तसं काही झालं नसेल नाही का. आणि ते या ठिकाणी गायनाचार्य ते उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण पूजनीय आपल्या परिसरामध्ये गावोगावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात. सुंदर प्रकारची सेवा त्यांचे आयुष्यभर चालू आहे. हरिभक्तीपरायण हरिकिशन महाराज पवार लासूर टेशनकर या ठिकाणी उपस्थित आमचे भागाटाणकर कधी न सापडे ना आज सापडले. आमचे हरिभक्तीपरायण गायन विशारद आमचे सर्जेराव पटेल जगताप आहे, आमचे हरी महाराज जगताप आहे, गोरख तात्या जगताप आहे, रामराव महाराज आहे, आमचे मत सागर आहे. टाळ कमी पडले तिकडून गाडीमध्ये मत सागर सुद्धा साहेब आहे, आमचे घोडके साहेब आहे. घोडकेच ना मोडके घोडकेच मोडके पण होते ना काही. घोडके साहेब आहे. अलीकडून आमचे का जीवनामध्ये अलंकार प्राप्त झाला पाहिजे. कोणता ना कोणता गुणाचा अलंकार आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आपल्याला अलंकार म्हटलं का पहिलं सोन्याचे अलंकार आठवतात नाही का. सोनं हे कधी शोभतं माणसाला, सोनं म्हणून त्याच्याकडे आपण कधी पाहतो, ते कधी शोभतं त्याचा ज्या वेळेला अलंकार करून आपण आपल्या अंगावरती परिधान करतो तेव्हा त्याला महत्व असतं. लोक त्याच्याकडे पाहतात कसा म्हणून, काय अलंकार केला, कोणी केला, कुठं केला, कोणी केला, कधी केला, कुठं केला. औषध लावणं केला, लासूर स्टेशनलाच केला. मला सुद्धा देणार एक 5 ग्रॅमची अंगठी. म्हणून अलंकार आहे जीवनामध्ये, अलंकार काहीतरी प्राप्त झाला. सेवाभाव, गरीब दुबळ्याची सेवा करा, गो ब्राह्मणाची सेवा करा, बड भिक्षुकाची सेवा करा. आपल्या दारामध्ये जो येणारा भिक्षुक आहे, भिकारी आहे, अन्ना वाचून तो मरत असेल त्याला चतुर भाकर द्या, ग्लासभर पाणी द्या. बघा हा जीवनामध्ये अलंकार आहे. आणि हाच जीवनामध्ये अलंकार ज्याला प्राप्त करता आलं त्याच जीवन धन्य झालं आणि त्याचीच कीर्ती या जगामध्ये राहिली. आणि ते असे ज्यांच्याकडे गुण आहे, अलंकार आहे, ते संत तुला प्राप्त झाले. ते संत जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, चोकोबा महाराज, सावता महाराज नाही का, ही सगळी संत यांना हा अलंकार आहे नाही का. म्हणून महाराज म्हणतात सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतस. म्हणून अलंकार जीवनामध्ये नुसते सोन्याचे अलंकार घालून चालणार वागणार नाही, तर जीवनाचा काहीतरी संस्कार आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. तो अलंकार खऱ्या अर्थाने सगळ्या जगामध्ये मोठा आहे. आणि तो अलंकार आपला कोणी हिसकून घेऊ शकत नाही, हिरून घेऊ शकत नाही, कोणी चोरून नेऊ शकत नाही नाही का. असा हा अलंकार आहे. हा कोणत्या धातूपासून बनला अलंकार नाही का.
कोणत्या धातूपासून? सोन्यापासून? नाही नाही नाही, हा अलंकार वेगळा आहे. या सोन्या अलंकाराचा धातू आहे परमार्थ. या धातूचा म्हणजे हा धातू अलंकार धातू कोणता आहे तर हा परमार्थ अलंकार आहे. परमार्थ महाधन आणि त्याचे हे अलंकार आहे. जीवनामध्ये हा परमार्थ आणि हा परमार्थाचं धन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. त्याच्याकरता अनेक संतांनी प्रयत्न केला. मीराबाई महाराज सुद्धा म्हणतात मला जे धन मिळालं अविनाशी धन आहे. पायो जे मैने राम रतन धन पायो पायो जे मैने राम रतन धन पायो आणि म्हणून अलंकार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये या समाजाच्या जनसामान्याच्या विषयी तळमळ अंतकरणा भरल्या असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याकडून काय अपेक्षा करायची? हे जर खाण्याकरता मरत असेल नाही का, यांची हलाखीची परिस्थिती असं जीवन जगत असेल, यांच्याकडून मागण्याची काय अपेक्षा करायची? तुकाराम महाराजांनी आहे ते सगळं जगाला लोकाला माफ करून दिलं. घरात होतं तेही वाटून दिलं नाही का. म्हणजे पूर्ण त्या संसाराविषयी वीट आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सर्व संगी विटाला फक्त तू जगामध्ये हे प्रभू तू एकला आवडशी. सर्व संगी विटाला, कारण एकदा का पूर्ण मनुष्य त्याच्याविषयी विटला कधी विटतो मनुष्य? एकाला फार भूक लागलेली आहे, त्याच्यात मर्म कळल्याशिवाय माणसाला ते कळत नाही का. 15 दिवसापासून उपवासी आहे आणि लासूर स्टेशनच्या डोनगाव रोडने जाता जाता त्याला सत्याची पंगत दिसली. 15 दिवसाचा भुकेला आहे, फार भूक लागलेली आहे. 15 दिवसापासून त्याला अन्न मिळालं नाही आणि योगायोग सत्याची पंगत आमच्या पारदे पाटलाकडे पंगत होती आणि लोक तिकडून येऊ लागले जीवन. अहो म्हटले कुठून आला, कोण आहात, कुठे गेलता? म्हटले आम्ही जेवायला गेलो. कुठं? म्हटले पारदे पाटला. सुंदर प्रकारचा बापडी वरण, काय बट्टी होती. पारदे साहेब पुढे फार वरण सुंदर होतं, खाल्ला आम्ही थोडं थोडं प्रसाद घेतला आणि म्हणून हे पंगत झाली आणि ते पंगत चालू असल्यामुळं तिथं तो मनुष्य गेला आणि फार भूक लागलेली होती. अहो म्हटलं फार भूक लागली, 15 दिवसापासून मला अन्न मिळालं नाही, काहीतरी खायला द्या. ते अन्न आणलं, ताट वाढून आणलं. त्याने थोडासा भावनिक होता, पारमार्थिक होता. पाणी फिरवलं, मांडी घातली, पाणी फिरवलं आणि कुंडली केलं, जेवायला बसणार. तेवढ्यात पारदी पाटील म्हटले अहो थांबा. काय झालं? अहो फार भूक लागली. कशाला थांबा म्हणतात? थांबा, मी म्हणतो थांबा ना. ठीक आहे, काय भानगड आहे? अहो म्हटले तुम्हाला भूक लागलेली बरोबर आहे, तुम्हाला ताट वाढून आणलं हे बरोबर आहे, पण त्यामध्ये विष टाकलेलं आहे, रोग टाकलेला आहे. आता असं जर त्याला ज्ञान झालं तो अन्न खाईल म्हणजे पूर्ण त्याच्यापासून त्याला काय झालेलं आहे? वीट आलेला आहे. संसार हा विटणार आहे. हा संसारच आपल्या कळून घेतला तर या संसाराविषयी आपण माणसं
उदास एक दिवस होतोच, नंतर होतोच एक दिवस, नाही का? तसं जीवनामध्ये माणसाला वीट आला पाहिजे. स्वामी रामदास स्वामी महाराज, नाही का, खेड्या गावामध्ये चालता चालता एका घरामध्ये एक सुंदर प्रकारची खीर चालू होती आणि रामदास स्वामीला फार खीर आवडत होती, नाही का? माझ्या सुद्धा तोंडाला पाणी आलं. अरे सुंदर प्रकारची खीर चालू, वास आलाय आणि ते रामदास स्वामी तिथं त्या घरामध्ये गेली. माई, मला खीर आवडते, मला खीर पाहिजे खाय. आता ती मावशीबाई चांगली सुंदर प्रकारचं होती. म्हटले बाबाजी बसा, लगेच तुम्हाला खीर दे. है ना, सुंदर प्रकारची त्याला खोबरं काय, बदाम काय, काजू काय, अक्रोड काय असतं काही सगळं बस होते ना. आता हे सुंदर प्रकारचं कढी खीर केली आणि रामदास स्वामी महाराजाला ती सगळी खीर वाढू लागले. रामदास स्वामी हे खीर खाऊ लागले. खूप खीर आवडत होती ना रामदास स्वामीला. आणि म्हणता मध्ये एवढं पातील होतं, सगळीच खीर स्वामीने खाऊन टाकली. बरं, आता एवढं पचवणं काही सोपं आहे का? 2 बट्ट्या जास्त झाले तर माणसं म्हणतात आता कीर्तनात बघण्याचा काही आनंद राहिला नाही. आणि एवढी मोठी खीर केली रामदास स्वामी आणि 2 मिनिटांनी भडाभडा ती पुन्हा उलटी झाली. रामदास स्वामीला वाटलं आता तुला इच्छा झाली होती ना खीर खायची, आता खा म्हटली. ती पुन्हा परातीमध्ये धरली, पुन्हा पेरली. आता उलटी झालेली खीर, नाही का, पोटातून बाहेर आलेली खीर कशी लागत असेल त्यांना विचारा. पुन्हा ती परातीमध्ये धरली, पुन्हा प्याले. पुन्हा ते पेत असताना पुन्हा उलटी, पुन्हा परातीमध्ये धरली, पुन्हा प्याले. असं करता 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 पूर्ण त्या खिरीविषयी त्यांना वीट आला आणि मनाला आता त्याच्याविषयी वीट आल्यामुळं म्हणून आता विटळे हे चित्त प्रपंचापासून, नाही का, असं चित्त विटलं पाहिजे, मन विटलं पाहिजे आणि मग तेव्हा पुढं भगवान परमात्मा आवडत असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात माझं मन अशा पद्धतीने विटलेलं आहे. म्हणून सर्व संगी विट आला तू एकला आवडसी. म्हणून काय झालं? दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी, ज्ञान झाल्यामुळं संसार हा नश्वर आहे, नाही का, त्याच्यामध्ये पूर्ण विराम नाही, कधी समाधान मिळत नाही. म्हणून अशा संसाराविषयी आता माझं मन पूर्णपणे विटलेलं आहे. म्हणून सर्व संगी विटाला आता फक्त तू एकला आवडसी. म्हणून काय झालं? दिली आता पायी मिठी जगजी नसुरी. ही संसारामध्ये विटलेले पुरुष आहे. वाल्याकडे आयुष्यभर मारा झोडा तोडा धंदा केला, काम केलं संसारा करता, पण एक दिवस नारदाची भेट झाली आणि नारदाने सांगितलं, अरे कोणा करता करतो हे? एवढं मोठं पाप तुझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे, एवढी मोठी हत्या घडलेली आहे, नाही का, किती मोठं पाप केलेलं आहे. माणसं मारले, जनावर मारले, पशु पक्षी मारले, ब्राह्मण मारले, वारकरी मारले, नाही का, केवढी मोठी हत्या घडली, केवढं मोठं पाप घडलं. कोणासाठी करतो? म्हटले प्रपंचासाठी करतो. मला मुलं बाळा आहे, पत्नी आहे. अरे बाबा, कोणासाठी करतो? कोणी कोणाचं काम येणार नाही. अंत समयाला कोणी तुला काम येणार नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी काय करतो? नाही म्हटले माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी सगळं घेतो करतो आणि ते सगळे माझे वाटेकरी आहेत ना. अरे नाही म्हटले, पापामध्ये कोणी वाटेकर होत नाही. जाऊ दे विचारून. आणि नारद महर्षींना त्याला ज्ञान दिलं, नाही का, पण नारद महर्षीवर विश्वास तरी ठेवला नाही. नारद महर्षीला बांधून ठेवलं आणि घरी गेला विचाराला. विचारण्याकरता घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळ्याकून शब्द ऐकायला मिळाले. पश्चाताप झाला. कारण पश्चाताप झाल्याशिवाय
पश्चितापेन. म्हणून वाड्या कोळी धावतच आला. नारद महर्षीच्या पायावर साष्टांग ही करी दंडवत. आता हे पूर्ण संसारामध्ये गुंतलेलं आहे. म्हणून हे प्रभू नारद महर्षी आम्हाला आता इथून पुढचा मार्ग सांगा. प्रभूचं नामस्मरण करा. दिली आता पायी मिठी. मग काही झालं तरी ती मिठी सुटली नाही पाहिजे. म्हणून जग जेठी ना सुडी. हे प्रभू तुला विनंती आहे. हे आमच्या हातामध्ये नाही. कारण मन आमच्या हातामध्ये नाही. कधी धोका देईल कधी काही सांगता येणार नाही. कारण नारदी तो भय नारदी ऐशी नवलवाजी नाही का. नारद तिन्ही लोकांमध्ये गमन करणारा रात्रंदिवस भजन करणारा पण तोही चुकला. नारद चुकला चाळा भजनाशी. नारद चुकला एक दिवस चुकला की नाही नारद नाही का. मन कधी माणसाला धोका देईल सांगता येत नाही. म्हणून ही प्रभू तुला विनंती आहे. तुझ्या पायावर आम्ही मिठी मारली. मिठी मारणं आमचं काम आहे पण सुटून न देण्याचं हे तुझं काम आहे. कारण तू सर्व समर्थ शक्तिशाली आहे सामर्थ्यवान आहे नाही का. म्हणून हे प्रभू तुला विनंती आहे. जग जेठी न सोडी. आणि आता पुन्हा ती मिठी सुटल्यावर पुन्हा ते संसारामध्ये येरधार नाही का. मग त्या येरधाराने शिनतो किती शीन झाला नाही का. म्हणून बहु झालो खेद क्षीण येणे शिनतो नाशे. कशाने तुझ्या पायावर मिठी दिल्याने तो शीन नासतो. म्हणून आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखल्या. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तुझ्या पायावर मिठी मारल्यामुळे जीवनामध्ये आनंदाची आनंद झाला. आणि म्हणून असं हे प्रभू तुला काय सांगावं. आमच्या जीवनामध्ये असा निवांत आता आमच्या जीवनामध्ये काळ प्राप्त झाला. तू का म्हणे गंगे
आवडसी दिली आता पायी मिटी जग जेठी न सोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलो अभंग. या अभंगावरती आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी वेळ जास्त झालेला आहे आणि शेवटचा दिवस असल्यामुळं सर्वच माणसं थकलेली असतात आणि सगळ्याला फ्रेश ठेवणं हे कीर्तनकाराचं काम असतं. पण आज तुमची निवड चुकली तर मी काय फारकून आज कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. आणि म्हणून सुंदर प्रकारचं या ठिकाणी गेली 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सर्व भाई भक्तांच्या वतीने सर्व सप्ताह कमिटी, सर्व गायनाचारी, भजनी मंडळ, मृदांगाचारी, सर्व स्थायी भजनी मंडळ या ठिकाणी सुंदर प्रकारचं यांच्या माध्यमातून सर्व कॉलनी, लासूर स्टेशन, सर्व व्यापारी सर्वांच्या सहकार्यातून सुंदर प्रकारचं या ठिकाणी 7 दिवस आनंद या ठिकाणी प्राप्त झाला. आपण सगळ्यांना तो आनंद घेतला, एकमेकाला दिला. सुंदर प्रकारचे या ठिकाणी 7 दिवस सगळ्यांना नाश्ता, आमच्या सगळ्या माता भगिनी यांच्या वतीने सगळ्यांना नाश्ता. पारणवाले जेवढे जेवढे मंदिरात येतील त्यांना सगळ्यांना आमच्या माता भगिनींना नाश्ता दिला. दुपारी सुंदर प्रकारची पंगत, सर्व आपण पुरुष बांधव सर्व मंडळीने पंगत केली. संध्याकाळची सुंदर प्रकारची चांगल्या प्रकारची पंचपक्वानाचे 8 दिवस आपण मेजवानी सेवन केले. त्यामध्ये सुंदर प्रकारचं ज्ञानदान या ठिकाणी सुंदर प्रकारचं स्नान केलेलं आहे. आपण या गंगेमध्ये, ज्ञानगंगेमध्ये आपण स्नान केलेलं असल्यामुळं मोठमोठी या ठिकाणी वक्ते या ठिकाणी आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे. आणि म्हणून आजची 7वी दिवसाची सेवा, कीर्तन पुष्प सेवा माझ्याकडे येता कशा ठिकाणी
सर्व कार्यकर्ते मंडळी, माळी साहेबांनी मला फोन केला सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने, आणि म्हणून माझ्याकडे ही सेवा मी आळंदीला या मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.